2 दिवस फोन लागत नव्हता. आता रिंग होती म्हणजे मिशन वरनं परत आले दिसतात. काय माहित दमून झोपले बी असतात. चला म्हणजे अजून एक मिशन कंप्लीट म्हणायचं. ए शीतल, किस्त वाजलेत ग. 4:30. आणि तू कवाशी उठलीस? मला नाही हाळी मारायची. अगं मी पण उठली असती. आज दिवाळीची पहिली आंघोळ आहे ना. चल मी पण तुला मदत करते. आज आलं तर सकाळी उठून कवा आंघोळ करून गावात जातोय असं व्हायचं. आपल्या घरात पहिल्यांदा तेच उठायचं. अजिंक्य, तुम्ही इथं नसला तरी सगळ्यांच्या मनात तुम्हीच आहे. सण आला की सगळे म्हणजे सगळे तुमच्याच आठवणीत रमतात. जीजी, मी बंब लावते, तुम्ही मामांना उठवता का? समाधान्या, ए समाधान्या, अरे झोपल्यास रे अजून? हा उठलोय मी, आलोच, थांब जरा. आणि ते पुष्पित बाळ उठव. हा उठवतो. पुष्पे, काय तुमचं सकाळ सकाळ झोपू दे बरं मला. उठ उठ उठ, पाठदिशी उठ. काय उठ, सगळे उठलेत, चल. असं करा की. जरा लाव जोर. अगं तोंडाचा जोर जरा हाताला लाव की. पण काय बी म्हणा, अजिंक्य नाहीत का नाही तर कसं तरीच वाटतंय बघा. अजिंक्य असले ना की लईच मजा यायची दिवाळीला. दररोज सकाळी मीच उठणं लावायचं ना त्यांना. मी पण आता शीतलला हेच बोलले. आजी असताना तर आंघोळ करून आवरून कधीच बाहेर पडला असता. शीतल, माझ्यासाठी आंघोळीचं पाणी काढ. पुष्पे, तुम्हाला काय कळतं का नाही का? हा, खरं ही पोरगी इथंच आहे, दिवाळी सण आहे, आजा तिकडे आहे, हा, आणि तुम्ही सारखा त्याचाच विषय काढताय वे. तुला तर काय कळतं का नाही पुष्पे? माझ्या ध्यानातच नाही आलं की र. मगाशी तू विषय काढल्या तिचा चेहरा पडला, म्हणून मी तिला म्हटलं माझ्यासाठी आंघोळीला पाणी काढ म्हणून. मी सकाळी उठले की नाही तर ती आजीला फोन करून ती वाटतं. अगं लावणारच की फोन. हा, पहिली दिवाळी आहे आणि गणपती शिवाय कुठला सण एकत्र साजरा केलाय का दोघांनी? होय. काय ग पुष्पे, तुला तरी कळायला नको वय? मी काय मुद्दाम बोलली वे तेव्हा? आणि अजिंक्य नाहीत तर आम्हाला बी काहीतरी वाटतंयच की. काय तिच्या एकटीचाच नवरा आहे वे? आमचं काय कोण नाहीत का? अगं तसं नाही, मी फक्त एवढंच म्हटलं की तिच्या समोर विषय काढू नका. तिला वाईट वाटेल का नाही? आता आजा तिकडे आहे का नाही, मग हिची पहिली दिवाळी आहे, मग तिची दिवाळी चांगली जावी म्हणून आपण काळजी घ्यायला नको का? होय र. का तिनं असंच अजिंक्यच्या आठवणीत जुरून जुरून दिवाळी काढायची? माझ्या तोंडाला काळं फासलं तेव्हा बरं तिला काय वाटलं नाही. मग आता चांगलं चांगलं तोंड पडून दे अख्ख्या दिवाळीत तिचं. पुष्पे जरा ग बसतीस का? आणि इकडे पाय लाव लाव, उठणं लाव.
आता मी आत्ताशी तर आलोय काश्मीरला. मला नाही मिळणार सुट्टी, नाही येत आहे ना. ओ मिसेस फौजी, अहो, भरली की बादली? तुम्ही अहो, सारखा तुमचाच भास व्हायला लागलाय. मी दिवसभर तुमचाच विचार करत असते ना. आता तर मला तुम्ही दिसाय बी लागलाय. मिसेस फौजी, तुमची आठवणच मला घेऊन आली बघा. एवढी माझी आठवण तुम्हाला ओढून घेऊन आली असती तर अजून काय पाहिजे होतं तेव्हा. पण तुम्हाला कुठं माझी काय पडली. तुम्ही तर तिथं बॉर्डरवर आहे, देशाचं रक्षण करताय, स्वप्न जगताय तुमचं. आणि आता तर तुम्ही काश्मीर मध्ये आहात. एवढी वर्ष बघितलेलं स्वप्न जगताय तुम्ही आता. तर माझी आठवण कशाला येते. मी काय रोज उरते इथं, रोज न चुकता फोन करते, पण फोन बी लागत नाही. क्षणाक्षणाला तुमची आठवण येत असते. पण तुम्हाला काय, तुम्हाला तर जायचंय मिशनवर. अजून इथंच आहे व्हय? बर, स्वप्नात तर स्वप्नात. ऐका तरी माझं. तुम्हाला माहितीये, पहिल्या दिवाळीसाठी मी लई काय काय स्वप्न बघितली होती. सकाळी लवकर उठून तुम्हाला उठणं लावून आंघोळ घालायची, मग आपण देवाला गेलो असतो. मग पाडव्याला मी तुम्हाला घरी घेऊन गेले असते. तिथे नाना, आई, सुमन काकी, नीलम काकी ना कौतुकाने तुमच्यासाठी लई काय काय केलं असतं. तुम्हाला माझ्या हातचा फराळ बी खायला मिळाला असता. लई काय बाई विचार करून ठेवला होता. मला सारखं कुठेतरी असं वाटत होतं की तुम्ही याल म्हणून. पण कसलं काय. बर, येत नाही म्हणून राग बी येत नाही बर का. अजून बी अभिमानच वाटतो. असं वाटत आपला नवरा कसला भारी आहे. तुम्ही तिथं सीमेवर आहे म्हणून आज आम्ही इथं दिवाळी करतोय. आम्हीच काय, म्हणूनच अख्खा देश दिवाळी करतोय, ते बी एकदम निश्चिंत होऊन. आता तुम्हीच सांगा, अशा माणसाचा राग तरी कसा येईल. नाही नाही, तू बोलो तरी एकदा, मी लगेच येतो. अहो तुम्ही जा की आता. उगाच कोणी बघितलं ना तर म्हणत्याल शितलीला याडबीड लागले का काय. ही एकटीच बडबडत बसले. लोक काय विचार करतात माहितीये का, या शितलीला आजाचं लागीर झालंय का काय. आणि आजाला शितलीची. हिला आणि काय झालं सणासुदीचं वरडायला. अगं तू बोलत काय बसलीस. तिला पाणी काढायला सांगितलं होतं, पाणी बिनी सांडलं काय पायावर.
तुम्ही इथं कसं काय सुट्टी मिळाली तुम्हाला होय. मी सांगितलं मला माझ्या बायकोला भेटायचं म्हणून. बसा पण तुम्ही इथं कसं काय आणि एवढं सकाळी कसं काय आलाय अगं हो. काय झालं पुष्पाताई अहो काय नाही ती जरा अजिंक्य अचानकच आले ना. आज आलाय वाटतं आजा आजा कसं बाळ झालं. अरे काय आजा यायच्या आधी कळवायचं तरी. अरे तिला सांगायचं नव्हतं पण आम्हाला तरी सांगायचं ना. मला बोलायचं जिजीला बोलायचं. अरे मी म्हणलं सगळ्यांना सरप्राईज देऊ. अरे कशाचं सरप्राईज इथं बोलायला येईना. मी जर सांगून आलो असतो तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळाला असता का मला. पण काय मी म्हण तू आलास ना लय बरं झालं. त्या आर्मी वालेच ना लय लय आभार मानले पाहिजे बघ ज्याने तुला इकडे धाडलं. हो पण तुम्ही तर मिशनला जाणार होता ना. अगे हेच तर होतं माझं मिशन. मिशन चांदवडी आणि टॉप सिक्रेट होतं. कुणालाच माहित नव्हतं. टॉप सिक्रेट म्हणे सांगितलं असतं तर काय झालं असतं. तिथले मी तुला सांगितलं असतं तर असं गाव गोळा केलं असतंच का ओरड. आणि मगाशी जे काय बोललीस ते बोलली असतीस. म्हणून असं करायचं वय. जाओ तुम्ही मी तर बोलतच नसते तुमच्यासोबत. हे पोरानो आता भांडत बसू नका. शीतल अगं त्याला आत तर येऊ देत. बाय 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 अजिंक्य तुम्ही आले ती लईच बरं झालं बघा. होय आहो आहो तुम्हाला काय सांगायचंय दिवाळीत काय आम्हाला मज्जाच येत नव्हती बघा. हं आज तर एवढी पहिली आंघोळ आणि सकाळी उठशी बी वाटलं नाही. आजा चल तू जमला असशील ना चल तू आज. जीजे मी दमलो मी म्हणून नाही बरं का. मस्त पैकी रेल्वेत झोपून आलोय. आता फक्त मला पहिली आंघोळ करायची बस. जिजे अगं बायकोकडनं उठणं लावून घ्यायचं म्हणून अगदी पहिल्या अंकुळीला पहाटे पहाटे पोचलाय बघ. आजा तुझीच मला लय काळजी वाटत होती. किती तुला आठवण करत होते. मी म्हंटल मी यांना त्या पोराला काय सण बिन आहे की नाही कुणाच ठाऊक. पण बरं झालं तू आलास ते. अरे ही पोरगी तर 2 दिवस झालं चिमणीसारखं तोंड बारीक करून फिरते बघ. अहो जीजी काय तरच काय. ग बस आता आम्हाला काय कळत नाही होय ग. ए चला जेडे जा ग आजीसाठी तयारी कर. काय हो दिवाळीसाठी खऱ्या खऱ्या बंदुकी आणल्या का काय. वय आणि काय हो तुम्ही तर म्हणला होता मिशन मध्ये 2 दुश्मन आहेत. कोण 2 दुश्मन. एक बॅग हातात घेतली त्यो आणि दुसरा आतमध्ये आहे त्यो. चला चला दे दे इकडे दे.
हे जयडे, अगं तू कुठे लावतीस? आज पाहतो तूच उठणं लावत आलीस खरं, पण आजचा खरा मान शीतलचा आहे. अगं जयडे, असू दे की, आता तुझं बी लग्न होईल, मग तू आणि भैया एकत्र दिवाळी साजरी करतालच की. समाधाने, बघितलंस का आपल्या पोरावर किती जीव वळून टाकते रशी तर. मला ती दोघे एकत्र असली की नाही की कोण कोणाची सावली आहे हीच कळत नाही. अरे दृष्ट लागण्यासारखा, लक्ष्मी नारायसारखा जोडा आहे दोघांचा. काही म्हण समाधाने, संसारात प्रेम असलं की नाही तरच संसार सुखाचा होतोय बघ. शितले, हे उठणं लावणं, त्यांना ववाळणं, त्या सगळ्या गोष्टींवर माझा अधिकार होता आजवर. अजिंक्यांवर फक्त माझा अधिकार होता. पण तू त्यांना माझ्यापासून हिरावून घेतलंस. माझा आनंद, माझी स्वप्न तू माझ्याकडनं हिरावून घेतलीस. तुला तर मी सुखासुखी जगू देणार नाही. तू लक्षात ठेव, काही जरी झालं तरी तुझा आनंद मी टिकू देणार नाही.